चिकन बनतंय बघा वडे सापचं। नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईव्ह पॉड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता मी आलो आहे एका सुंदर अशा वनभोजनाला, म्हणजे थोडक्यात पार्टी आहे। आणि ही पार्टी अशा प्रकारची आहे कारण ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील तीर्थवाडीमधली म्हणजे चाकरमानी प्लस गावची लोक मिळून हे वनभोजन करतात। कारण काल त्यांचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता आणि काल वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता, शिवाय त्या ठिकाणी असणारे भुजंग महाराज त्यांचं जे मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता। आणि आज ते त्या कार्यक्रमानंतर थोडंसं एन्जॉयमेंट म्हणून आणि गेट टुगेदर म्हणजे एकत्र येण्यासाठी एक कार्यक्रम अरेंज करतात। आणि दरवर्षी असतो त्यांचा, म्हणजे वर्धापन दिनानंतर दुसऱ्या दिवशी दरवर्षी हा कार्यक्रम दरवर्षी म्हणजे साधारण तो एक वार बघून करतात, कारण त्या ठिकाणी नॉनव्हेज असतं त्याच्यामुळे एक वार बघून, आज जस्ट शुक्रवार आहे त्याच्यामुळे आज नॉनव्हेज डे, त्याच्यामुळे आज या ठिकाणी अशीच एक पार्टी रंगणार आहे, म्हणजे असेच एक कार्यक्रम रंगणार आहे। आणि हे गेट टुगेदर कशा प्रकारे आहे ते बघण्यासाठी आलो आहे मी। आणि आता मी आहे ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील रिंग्याची भाटी, आणि हे फेमस ठिकाण आहे कारण जवळपास दशकृषीमध्ये की आजूबाजूच्या गावांमध्ये हे फेमस ठिकाण आहे पार्टीसाठी। कारण सुंदर निसर्ग आहे इथला, आपण ड्रोनच्या माध्यमातून या निसर्गाचा आनंद सुद्धा घेणार आहोत कारण मस्त एरिया आहे तो आणि एक निसर्गरम्य ठिकाण असलेली रिंग्याची भाटी आहे। तर या ठिकाणी कशा प्रकारे कार्यक्रम होतोय ते बघूया आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा आणि या आपल्या म्हणतात ना गेट टुगेदरचा आनंद घ्या। आणि हे बघा आपण आता बघतोय ते आहे रिंग्याची भाटी, आणि इकडे आता मुलं खेळत आहेत आणि इकडे कार्यक्रम चालू आहे गेट टुगेदर। बघा ठिकाण बघा, मस्त निसर्गरम्य अप्रतिम असा निसर्ग इथला, आणि सर्व ग्रामस्थ इकडे एकत्र आलेत, तीर्थवाडी आणि ओझरम ग्रामस्थ, आणि ते सर्वजण मस्त एन्जॉय करतात। वेगवेगळे गेम चालू आहेत त्यांचे, आणि आता ड्रॉइंग स्पर्धा आहे कारण एंटरटेनमेंटचे गेम काय नाही काय खेळतात ते। आता चित्रकला स्पर्धा आहे, तिकडे मुलं म्हणजे मोठी मुलं आहेत ती क्रिकेट खेळतात आणि ते काही लोक ड्रॉइंग करतात, आणि तिकडे जेवणाची तयारी आहे। आपण जेवणाची तयारी बघू, नंतर ड्रॉइंग कसं करतात ते पण बघू। आणि आपल्याबरोबर बाबू राणे आहेत। काय मग यावर्षी नियोजन काय? आमचं नियोजन असं आहे, गेल्या वर्षी जसं आमचं गेट टुगेदर झालं संमेलन, त्याच धर्तीवर ह्या वर्षी सुद्धा आम्ही गेट टुगेदर करायचं ठरवलं सगळ्यांच्या मते। बरोबर। आणि गेट टुगेदर मध्ये लहान मुलांचे, मोठ्या मुलींचे वगैरे असे कार्यक्रम ठेवतो, आणि जेवणाचा एक प्रोग्राम असतो। जेवणाच्या प्रोग्राम मध्ये आपल्या एक मालवणीमध्ये आहे म्हणणं आहे की नाही, कोंबडी वडे, बरोबर, त्याप्रमाणे कोंबडी वडे हे आमचं जेवणाचा आता प्रोग्राम आहे। आणि आमच्या आचारी तृप्ती कांडर हिला आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे गेल्या वर्षाप्रमाणे ती आज बनवते आहे, तर तुम्ही जाऊन तिची मुलाखत घ्या। होय, बघूया कशा प्रकारे त्यांचं चालू आहे जेवण। ओके, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल। आणि बघा मस्त कडक फोडणी चालली, सुंदर फोडणी। आणि जेवणाबद्दल जरा माहिती आहे, तुमचं नाव काय? रोहिणी रवींद्र कांडर। आणि तुम्ही इकडचे माहेर होशील? आणि तिकडे म्हणजे गाव कुठचं? बावशी। आणि काय काय आज काय काय जेवण आहे? हा, डाळ भात। ओके, होय, आजी वडे थापतात तिचं पण बोलाय। चिकन किती किलो? 26 किलो। ओके, आणि मटन आहे काय चिकनाचं? फक्त चिकन। ओके, इकडे 26 किलो चिकन बनतं, तिकडे रस्सा पण वेगळं बना, आणि इकडे मालवणी वडे, आणि चिकन बनतं। हे बघा वडे थापतं। आणि आपल्यावर आजी आहे। आजी नाव काय तुझं? अनिता, सांग अनिता राणे। ओके, आणि वडे किती किलोचे आहेत? 15 किलो, 15-20 किलो वडे थाप मशीन ने वडे थापाची मशीन। आता वड्यावर वडे तळतो ते बघा, इकडे वडे तळून झाले अर्धे, आणि तिकडे तळूचं काम चालू आहे। आणि तू काय बनवतो स्पेशल? कलेजी चालू इकडे, कलेजी सेपरेट। तर अशा प्रकारे या ठिकाणी वनभोजन चालू आहे मस्त जेवणाने। बघा इकडे मटण शिजले, चिकन ना, आणि तर अशाच आहे
तर असा हा चिकन. हे गावठी आहे हो हो ओके ता हे पण गावठी त्या पण गावठी आहे सर्व गावठी आहे ना ओके हा गावठी चिकन आहे घे गं. इकडे कलेजी इकडे वडे आणि तिकडे चिकन आणि व्हेज जेवण आहे काय व्हेजवाले पण आहे ना व्हेजवाल्यांची पण सोय केलेली आहे ठराविक लोक व्हेज खातात त्यामुळे शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण आहे आज इकडे तयारी चालू आहे आणि वडे मेन ऍक्च्युली आतापर्यंत साधारण किती कार्यक्रम जेवण केला तो 1000-2000 तरी कार्यक्रम ना म्हणजे वाढीत कार्यक्रम म्हटलं की हीच जास्त ना सगळा प्रमाण तुम्ही सांगतात ना जेवणाचा मेहनतीचा नानी मेना म्हणतात मेन आचारी आणि वड्याचं पीठ सध्या वडे बनतात पिठाचं आणि इकडे ड्रॉइंग कॉम्पिटिशन हे चालू करा केव्हा करणार टाइम संपला पटापट चालू कर हे बघा स्केचिंग विपिंग रेडी सगळे आर्टिस्ट चालू झाले तिकडे तिकडे पण काही लोक बसले आहेत ड्रॉइंग करायला सगळे ड्रॉइंग मास्टर इकडेच आहे यांचं अजून ड्रॉइंग चालू व्हायचं थोड्या वेळाने बघूया आपण तिकडे पण ड्रॉइंग करू आणि आपल्याकडे एक इथे छोटा मेंबर आहे काय नाव तुझं मीत पूर्ण नाव मीत मिलिंद राणे आणि कितवीला आहेस तू आणि मुंबईवरून आला ना मुंबई गुजरातवरून गुजरातला कुठे राहतो वडोदरा वडोदरा मग इकडे गावी आल्यावर कसं वाटतं चांगलं वाटते स्नेह संमेलन मित्राबरोबर खेळत होतो भावांबरोबर. आता क्रिकेट खेळत होता हा आणि दरवर्षी येणार का तू म्हणजे गेल्या वर्षी आला होता हा दरवर्षी येतो दरवर्षी येतो ना आणि गावी बरं वाटतं हा मग आता पुन्हा केव्हा येणार पुन्हा केव्हा येणार होता नेक्स्ट मे किंवा डिसेंबर मध्ये गणपतीला नाही येतो नाही गणपतीला तिथे सुट्टी नव्हती सुट्टी नसते गुजरातला कुठे राहतो बोलला वडोदरा वडोदरा ओके आणि कितीला आता 9वीला म्हणजे पुढच्या 10वीचं वर्ष आहे तरी पण येणार ठीक आहे हा एक्झाम होईल तुझी तोपर्यंत ठीक आहे चल मग एन्जॉय कर ओके अरे गोटे तुका सांगतो थांबू नको ते म्हणून गोटे मेला थांबलं कशात आहे तुझ्याकडे बघतात ये आता यो इकडे राहुला माय सिंपल लाईफ कॉन्सेप्ट आहे कर माय सिंपल लाईफ आज साधं सरळ जीवन ओके कोण करतंय या ठिकाणी कधीच बसू नका कुठे या ठिकाणी दुसऱ्यामध्ये बोलले जाते कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दलच असते अरे वा बरं नाव ठेवणाऱ्यांच्या बरोबर परफेक्ट इकडे पण चालू काय ना काय भरपूर खूप सारे मासे आलेले आहेत आपल्याकडे कुठचा बीच हे बीच कुठचा बीच बनवला दाखव ना इथे मन रस्ता असं दाखव ना ते बीचचं नाव काय नाव सांग गोवा बीच होय ना गोव्यात नाही आपल्याकडे पण तारकर्ली बीच आहे बनव लाकडं दाखव ना ते व्यवस्थित तिकडे सगळे ड्रॉइंग मास्टर आहेत सिंगल असं दाखव याला पण दाखव फुल बनवतात हे कुठचं फुल बनवतोय सनफ्लॉवर आहे रेड सनफ्लॉवर
मस्त. आणि पेन्सिल वगैरे ते दिलेले कलर तिथे द्यायचं. अशा प्रकारे सुंदर सुंदर ड्रॉइंग चालू इकडे. शार्पनर, रबर. आणि तिकडे फनी गेम्स चालू आहेत. इकडे ड्रॉइंग गेम्स, इकडे सगळे सिनियर सिटीजन म्हणजे आपली जुनी चर्चा चालू आहे गावाची, जुने दिवस. आणि इकडे जेवण चालू आहे. आणि इकडे बघा पाणी जबरदस्त, रिंग्याची भाटी, निसर्गरम्य ठिकाण. इकडे पाणी बघा, अजून मे महिन्यात सुद्धा एवढं पाणी आहे. म्हणून इकडे जेवणाचे कार्यक्रम ठेवतात, कारण पाण्याची सोय इकडे. मस्त. आणि आपल्याबरोबर इकडे फोटोग्राफर आहेत. काय नाव तुझं? आयुष राणे. आयुष राणे. आणि काय करतो तू आता? मी ITI करतो. ITI करतो. पूर्ण आलंय आणि साइड बाय साइड फोटोग्राफीची आवड आहे. म्हणून. आणि गावाकडे आलं फोटोग्राफी म्हणजे फोटोग्राफर जागा होतो. हा. भरपूर म्हणजे भरपूर स्पॉट आहेत ना गावी. हो. आणि स्पेशल कॅमेरे घेऊन. कुठचा कॅमेरा आहे? सोनी अल्फा मार्क. सोनी अल्फा. ओके. आणि फोटोग्राफी चालू यायची बघा. म्हणजे लोकांची क्रिएटिव्हिटी गावाकडे आल्यानंतर म्हणतात ना जागृत होते एकदम. खूप सारे स्पॉट आहेत ना इकडे, त्यामुळे सुंदर सुंदर फोटोग्राफी होऊ शकते. आणि अशा निसर्गात कुठचाही फोटोग्राफर म्हणतात ना की एकदम एन्जॉय करून फोटोग्राफी करू शकतो, असा इथला निसर्ग आहे बघा. मुंबईला कुठे राहिला तू? डिलाय रोडला. हां, डिलाय रोडला. ओके. आणि जाणार का मुंबईला आता? इलेक्शनच्या आधी. 20 तारीखच्या अगोदर. इकडे मासे पण आहेत पाण्यात बघा. छोटे 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 मासे येतात म्हणजे. सुंदर निसर्गरम्य ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. गेट टुगेदर, सहभोजन. आणि इकडे जेवणाचं रेडी झालंय, तर सर्वजण आता भोजनाचा आनंद घेतील. आणि इकडे सर्वजण क्रिकेटचा आनंद घेतात. क्रिकेट. कॅच होती. कॅच ड्रॉप झालेले. आणि इकडे जेवण चालू झालेलं आहे. सर्व कार्यकर्ते जेवण वाढतात. हे बघा, मालवणी वडे, मटन, भात आजचा मेनू. आणि व्हेजवाल्यांसाठी इकडे, व्हेजवाले कुठे बाजू बसले ना, तिकडे बसले त्या बाजू व्हेजवाले, ती लाईन व्हेजवाली बाजू, शाकाहारी आणि मांसाहारी. शाकाहारीवाले एका बाजूला बसले तिकडे, आणि इकडे सगळे नॉनव्हेज. तर इकडे सर्वजण महाभोजनाचा म्हणजे वनभोजनाचा आनंद घेतात. सुंदर निसर्गरम्य ठिकाणी.